नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टाळी आणि थाळी वाजवा असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करत आहे. कारण कितीही स्पष्टीकरण दिलं तरी या देशातील लोकांचा अंधश्रद्धा आणि अफवांवर विश्वास ठेवण्याचा स्वभाव काही बदलत नाहीये. गेले किती दिवस किती वेळा स्पष्ट करूनही शहरातल्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपाबाहेर रांगा लागलेल्या आहेत. गॅसचा काळा बाजार केला जात आहे. लोक मिळेल त्या ड्रममध्ये किंवा कॅनमध्ये पेट्रोल भरून घेत आहेत की उद्या नाही मिळालं तर काय करायचं. आणि त्यामुळे पत्रकार परिषद घेतली किंवा कितीही निवेदनं सादर केली किंवा आमच्यासारख्यांनी व्हिडिओ केले तरी लोक त्यांना जे करायचंय ते करणार आहेत. परिस्थिती चिंताजनक आहे. कारण युद्ध संपेल असं वाटत होतं, परंतु आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आणखीन 10 दिवसाची मुदत दिलेली आहे. इराणला म्हणजे इराणच्या वीज निर्मिती केंद्रांवर हल्ला करण्यासाठी. तोपर्यंत अमेरिका सैनिकांची जमवाजमव करत आहे. आणि ज्याला कोणाला राजकारण कळतं त्याला हे स्पष्ट जाणवतंय की वाटाघाटी फिसकटल्या आणि त्या वाटाघाटी फिसकटण्याची दाट शक्यता आहे. युद्धाची आणखीन एक फेरी आणि आणखीन भयंकर फेरी सुरू होणार आहे. कारण आता ज्याला मूव्हिंग टार्गेट्स आहेत ती 10,000हून जास्त टार्गेट्स अमेरिका आणि इस्रायलने उद्ध्वस्त केलेली आहेत. आणि त्यामुळे ज्याला एस्कलेटर लॅडर म्हणतात, एक पायरी वरती नेण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते दोन्ही बाजूंकडून केलं जाईल. असं झाल्यास हे युद्ध आणखीन महिना 2 महिने सहज चालेल. युद्ध जरी थांबलं आणि इराणची राजवट शाबूत राहिली तर इराण पर्शियन आखात आणि त्याचं तोंड असलेली होर्मुझची सामुद्रधुनी उघडणार नाही. एका प्रकारे इराण या ठिकाणी टोल वसुलीचं काम करेल. आणि तो टोल वसूल करून, आणि टोल म्हणजे काय 40 रुपये 50 रुपये टोल नाही आहे, तो $20 लाख $10 लाख असा टोल एका जहामागे वसूल करण्याचा इराण प्रयत्न करेल. आणि त्यामुळे हे निश्चित जाणवत आहे की हा संघर्ष आणखीन बराच काळ चालू राहील. म्हणजे जरी युद्धबंदी झाली, युद्धविराम झाला तरी आखातातून तेल आणि नैसर्गिक वायू बाहेर येण्याचा मार्ग लगेच मोकळा होईल असं नाही. जरी युद्धबंदी झाली, जरी समझोता झाला तरी तेल आणि नैसर्गिक वायूचा उद्योग असा आहे की जेव्हा तुम्ही कपॅसिटी बंद करता, जेव्हा तुम्ही मशीन बंद करता तेव्हा सुरू करायला पुन्हा काही काळ वेळ लागू शकतो. आणि त्यामुळे पुढचे काही महिने तरी ही अशी टंचाई सदृश्य परिस्थिती जाणवणार आहे. आज पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं. अर्थात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील सांगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये सांगत आहेत, राज्यसभेमध्ये सांगत आहेत. म्हणजे सगळ्या स्तरावर शासकीय पातळीवर सांगण्याचं काम केलं जात आहे की कोणीही काळजी करायचं कारण नाही आहे. पण काळजी करणं हा आपला स्वभाव आहे, आपली प्रवृत्ती आहे. अफवा पसरवणं हा आपला छंद आहे. आणि त्यामुळे या गोष्टी होत राहतील याच्याबद्दल कोणतीही शंका माझ्या मनात नाही आहे. परिस्थिती काळजीची का नाही आहे ते मी आधी 2-3 मिनिटात सांगतो आणि मग मुख्य विषयाकडे येतो. अर्थात हेही मुख्य विषयाचाच भाग आहे. मित्रांनो, जगाच्या इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती बरीच बरी आहे. खनिज तेलाच्या बाबतीत सध्या आपण इराणचंही खनिज तेल घेत आहोत आणि रशियाचंही खनिज तेल घेत आहोत. जे देश अमेरिकेचे मित्र देश आहेत अशा देशांना इराणचं खनिज तेल मिळत नाही आहे. त्यांना होर्मुझमधनं बाहेर येणारं खनिज तेलही मिळत नाही आहे. म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं बाहेर येणारं तेल हे सौदी अरेबियाचं असू शकेल किंवा कुवेतचं असू शकेल, इराकचं असू शकेल, त्यांना तेही मिळत नाही आहे. तुलनेने या सगळ्या गोष्टी भारताला मिळत आहेत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा झाला, विषय फक्त खनिज तेलाचा नाही आहे. कारण अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा खनिज तेल निर्माता देश आहे.
परंतु असं असलं तरी अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर शुद्ध केलेलं तेल, पेट्रोल, डिझेल या गोष्टी आयात कराव्या लागतात, कारण अमेरिकेची रिफायनिंग कपॅसिटी कमी आहे. भारत हा अशा देशांपैकी आहे जिथे स्वतःच्या गरजे इतकं पेट्रोल डिझेल निर्माण केल्यानंतरही भारत त्याच्यावरती पेट्रोल डिझेल इतर पदार्थ तयार करून ते जगाला पुरवू शकतो. म्हणजे स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त तेल प्रक्रिया करण्याची ताकद भारतात आहेत. असे देश जगात कमी आहेत आणि त्यामुळे जगात इतर कोणाला तेल मिळो ना मिळो, ज्याला तेल मिळालं ते तेल प्रक्रिया करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी भारतासारख्या देशात पाठवणार. आणि भारतासारख्या देशात जर तेल आलं, ते काही दळण नाही आहे की तुम्ही गहू द्यायचे आणि पीठ घेऊन जायचं. ज्या चक्कीमध्ये गहू जातील त्या चक्कीतलं पहिले घरच्या जेवणासाठी पीठ काढून ठेवलं जाईल आणि मग उरलेलं पीठ हे देण्यात येईल. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, कारण हा विषय महत्त्वाचा आहे. भारतातल्या रिफायनरीजना, तेल शुद्धीकरण प्रकल्पांना भारतातली गरज भागवण्यास प्राधान्य द्यावं लागत आहे, लागणार आहे, हे नैसर्गिक आहे. माझं रिलायन्समधल्या एका वरिष्ठ व्यक्तीशी बोलणं झालं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सध्या आम्ही, भारत सरकार आम्हाला जे सांगतंय ते काम करतोय बस, कारण आम्ही भारतीय कंपनी आहोत, विषय संपला. तिसरा मुद्दा आहे की पेट्रोल डिझेलच्या पलीकडे अनेक गोष्टींची टंचाई जाणवेल की नाही माहीत नाही, पण त्याच्या किमती महाग होणार आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढू शकतात जर क्रूड तेलाच्या किमती अशाच जर राहिल्या. $120, $130 सुरुवातीला काय होईल, जसं आज केंद्र सरकारने केलं की पेट्रोल डिझेलवरचा एक्साईज ड्युटी आहे, उत्पादन शुल्क कमी केलं आणि महाग किमतींसाठी तजवीज केली. आत्तापर्यंत ही गोष्ट खरी होती, त्याच्यासाठी सरकारवर टीका झाली होती, पण मी कायम सरकारचं या गोष्टीसाठी समर्थन केलेलं आहे. लोकांना गाड्या उडवायला आपल्याकडे पेट्रोल स्वस्त करायची गरज नाही आहे. $100 पेट्रोल हे जगात ज्या भावानी होतं त्याच भावानी भारत विकत होता. भारताला खनिज तेल स्वस्त मिळत होतं, कारण भारत रशियाचं खनिज तेल घेत होता आणि त्यामुळे भारत कदाचित $90, $80, $85 पेट्रोल डिझेल विकू शकला असता. परंतु हे पैसे उपयोगाचे नाहीत, ते पैसे आपण साठवले आणि त्याचा सरकारी योजनांसाठी वापर केला. अतिशय चांगली गोष्ट आहे. आता जेव्हा गरज आहे तेव्हा हे जे साठवलेले पैसे आहेत ती मार्जिन कमी करून आपण पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर ठेवू शकतो. धरून चाला, हे युद्ध आणखीन 6 महिने, वर्षभर चाललं, ते झालं तर जगात 30-40 देशांमध्ये सरकार कोसळेल, क्रांत्या होतील, उठाव होतील, काही होईल. पण समजा धरून चाला एवढा काळ हा संघर्ष चालला आणि पेट्रोल डिझेलच्या किमती $100 वरती राहिल्या. पहिले अमेरिकेतच सगळ्यात बोंबाबोंब होईल, पण राहिलं तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही का? मिळेल. फक्त आता $103, म्हणजे मुंबईत आहे, प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळे आहेत. ते 103चं कदाचित 125-130 होईल, हे खरं आहे. त्याच्यामुळे सामान्य माणसांना झळ बसेल, पण पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशातला भाग नाही, पेट्रोल डिझेल मिळेल. आज आला मुद्दा. टंचाई कशाची जाणवेल? कदाचित तर ज्या गोष्टी या सगळ्याचे बाय प्रॉडक्ट्स आहेत त्याची कदाचित टंचाई जाणवू शकेल, कारण खनिज तेल शुद्ध करताना त्याच्यातनं अनेक प्रकारची रसायनं, याच्यामध्ये फार्मास्युटिकल असेल, त्याच्यामध्ये प्लास्टिक्स असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी तयार होतात. जेट फ्युएल असेल, विमानाचं इंधन, आणि त्यामुळे विमानाची तिकीटं जास्त महागतील. अशा ज्या गोष्टी आहेत, आणि त्याच्या बाबतीत असं आहे की अनेक गोष्टी आहेत त्याच्यासाठी कुठलंही खनिज तेल लागत नाही, त्याच्यासाठी हेवी जड खनिज तेल लागतं. ते प्रक्रिया करावं लागतं, पण ते प्रक्रिया करताना त्याच्यातनं अनेक प्रॉडक्ट्स तयार होतात. अमेरिकेत जो तेलाचा पूर आलाय, इतर ठिकाणी आलाय, तिथे अनेक ठिकाणी खनिज तेल हलकं आहे आणि त्यामुळे त्याचं पेट्रोल डिझेल पटकन तयार करता येतं, पण बाकीच्या गोष्टी त्याच्या तयार करता येत नाहीत. आणि त्यामुळे बाकीच्या काही क्षेत्रांमध्ये महागाई जास्त वाढेल. तेलाच्या किमती 25% वाढल्या तर तिथे 50%, 70% ही किमती वाढू शकतात. त्याची झळ आपल्याला बसणार आहे, 100% बसणार आहे. पण पेट्रोल डिझेल मिळणार नाही पंपावर, ही भीती निराधार आहे. आपली सगळ्यात अवघड परिस्थिती कुठे आहे तर ती LNG मध्ये, लिक्विफाईड नॅचरल गॅसमध्ये. कारण आपण जो नैसर्गिक वायू घेतो 60% आयात करतो, 40% देशात बनतो. LPGच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. तर त्यातला 80% वायू आपण फक्त कतार या एका देशाकडनं घेतो आणि कतारचं उत्पादन 17% कमी झालं आहे आणि त्यामुळे तो पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, कतारमधनं
जहाज निघालं की ते इराणच्या मार्गेच हुर्मुझच्या समुद्रधुनीतनं येतंय. सध्या इराणनी भारताला परवानगी दिलेली आहे. त्याच्या पडद्यामागे काय गोष्टी आहेत असू शकतात, मी त्याच्यात पडत नाही. पण कतारची जहाजं भारतापर्यंत येत आहेत आत्ता. त्यामुळे नैसर्गिक वायू आहे, त्याची किंमत महाग होऊ शकेल, त्याचा अनेक उद्योगांवर परिणाम होऊ शकेल. पण आत्ता तुर्ता शॉर्ट टर्ममध्ये भारताला हा नैसर्गिक वायू मिळण्यास अडचण नाही आहे. पण भविष्यात हे युद्ध लांबलं, पर्शियन होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्ध झालं, पुन्हा ते पूर्ण ठप्प झाली, तर मग भारताला या बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याच्यामुळे खतं, रसायनं या सगळ्या गोष्टींच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. पण पेट्रोल डिझेलची टंचाई त्याच्यामुळे जाणवणार नाही, हा मुद्दा आहे. पण ही अवघड गोष्ट आहे, त्यातली मान्य करायला पाहिजे. व्यापक चित्र काय आहे तर जगात खनिज तेलाचा महापूर आलेला आहे. आणि म्हणून म्हणजे एरवी नाही तर असं युद्ध सुरू असताना खनिज तेलाच्या किमती $150 ते $200 गेल्या असत्या. आत्ता त्या किमती $100 आसपास रेंगाळत आहेत. $100 हा खूप मोठा भाव झाला. आत्तापर्यंत गेल्या वर्षी याच किमती $50-60 पर्यंत खाली आल्या होत्या. आणि त्यामुळे किंमत दुप्पट होणं ही चांगली गोष्ट नाही आहे. पण दुसरीकडे खनिज तेलाचा महापूर जगात आलेला आहे. फक्त खनिज तेल सापडल्यापासून लोक म्हणतात अंदमान निकोबारमध्ये ते हरदीप सिंग पुरी सांगत होते तेल येतंय, काय झालं, कुठे गेलं तेल? लक्षात घ्या मित्रांनो, तेल आणि नैसर्गिक वायू सापडलं तरी तिथे उत्खनन करून, तिथे प्लॅटफॉर्म बांधून, रिग बांधून, तिथे शुद्धीकरणाची प्रक्रिया, हे सगळे सुपस्कार पडेपर्यंत 3 वर्ष 5 वर्ष एवढा कालावधी जातो. मंत्री घोषणा करतात आणि ते खरंही असू शकतं, पण ते तेल तुमच्या पेट्रोल पंपावर यायला, तो गॅस तुमच्या घरात यायला काही काळ जाऊ शकतो. तो असा 2 महिन्यात 3 महिन्यात येऊ शकत नाही. कतारच्या बाबतीतही कतारनी जी व्यवस्था उभारली ती बांधायला त्यांना 5-5.5 वर्ष लागली. आणि आत्ता त्यांच्या व्यवस्थेवर हल्ला झाला आहे. ती पुढची 2-2.5 वर्ष ती 100% क्षमतेने काम करू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि असं हे स्पष्ट चित्र असताना म्हणजे महागाई होणार आहे का? 100% महागाई वाढणार आहे. त्याच्यामुळे स्टॅगफ्लेशन होऊ शकतं का? स्टॅगफ्लेशन म्हणजे महागाई झाली की जनरली मागणी वाढते, पुरवठा वाढतो. पण ज्याला स्टॅगफ्लेशन म्हणतात त्याच्यात महागाईच्या भीतीने लोक आपली क्रयशक्ती कमी करतात, लोक विकत घेण्याचं टाळतात, पुढे ढकलतात निर्णय. त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे का? 100% होणार आहे. पण हे काही भारताने निर्माण केलेलं संकट नाही आहे. या संकटात कुठेही मोदी सरकारचं की मोदी इस्रायलला गेले म्हणून हे झालं किंवा मोदींनी इराणचा निषेध केला नाही म्हणून झालं, असं नाही आहे. हे जागतिक व्यवस्थेचा भाग आहे आणि सगळं जग ह्याच्यातनं भरडलं जातं. आपण तुलनेने कमी भरडले जात असलो तरी भरडले जात आहोत. आणि त्यामुळे जे आलिया भोगासी असावे सादर आहे, ही वस्तुस्थिती आपल्यासाठी लागू पडते. परंतु या बाबतीत आपण इतर अनेक देशांपेक्षा चांगल्या परिस्थितीत आहोत, सुस्थितीत आहोत. आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा इतर बऱ्याच देशांपेक्षा कमी आहे. आपली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी वेगाने वाढते आणि त्यामुळे आपण हा धक्का पचवू शकू. गिव्हन दॅट आपणच स्वतःचा घात केला नाही, आपणच आत्मघात केला नाही, तर आपण याच्यातनं बाहेर पडू शकू. पण हे होण्यासाठी मला असं वाटतंय सरकारी पातळीवर निर्णय आणि पत्रकार परिषदा आणि हे करण्यापेक्षा कोविडच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं होतं. त्याच्यात त्यांनी नागरिकांना सुरुवातीला एक दिवा लावायला अंधार करून दिवा लावायला सांगितला होता. एकदा हे जे सगळे डॉक्टर नर्सेस सगळे काम करतात त्यांच्यासाठी थाळी वाजवायला सांगितलं होतं. लोकांनी ते श्रद्धेने केलं होतं. त्याच्यावर विरोधी पक्षांनी नंतरपर्यंत ताली और थाली बजाव करून त्याची टीका केली होती, उपहास केला होता. पण त्यावेळेला लोकांनी या सगळ्या गोष्टी श्रद्धेने केल्या होत्या आणि भारत देशामध्ये कुठेही या काळामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली नव्हती ज्याच्यातनं काही दंगे होतील, काही अनागोंदी माजेल. आणि त्यामुळे आखातातलं संकट या मार्गाने चाललं असताना बाकी सरकारला जे निर्णय घ्यायचे ते सरकार घेतच आहे. पण मला असं वाटतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर सरकारला असं जाणवत असेल की हा संघर्ष आणखीन काही महिने चालणार आहे, तर पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करावं, लोकांशी संवाद साधावा. म्हणजे हे जे विदूषक आहेत, जे सकाळ संध्याकाळी टीव्हीवर येऊन तुमची दिशाभूल करण्याचं काम करतात, त्या विदूषकांना कोणी थारा देणार नाही. आणि म्हणून मी म्हणतोय थाळी वाजवा, पण लोकांशी संवाद साधा.
हीच ती वेळ आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.